टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असणारा गणपती बाप्पा आता काही दिवसावर आलेला आहे। इचलकरंजीतील शापूर परिसरातील आपण जर बघितलं तर ह्या शापूर खणीमध्ये दरवर्षी घरगुती गणपती आणि मंडळाचे 5व्या, 6व्या, 7व्या आणि 11व्या दिवशीचे संपूर्ण गणपती विसर्जन ह्या शापूर खणीमध्ये केले जाते। जवळजवळ 12 ते 15 हजार घरगुती गणपती मंडळाचे विसर्जन दरवर्षी महापालिकेच्या वतीने हे गणपती विसर्जन केले जातात। पण जे गणेश भक्त आहेत त्यांच्यासमोर मोठा चिंता प्रश्न पडले की ह्या वर्षीचा गणपती विसर्जन कुठं करायचा। पण दरवर्षी शापूर खण गणपती येण्या अगोदर 15 किंवा महिन्याभर शापूर खण विसर्जन म्हणजे पूर्ण स्वच्छ करून चांगले केलं आहे। पण आता आपण जी दुरावस्था बघितली तर मोठ्या प्रमाणात संपूर्ण खणीमध्ये केंद्राळ पसरला आहे, पाणी दूषित झालेलं आहे। पण याकडे महापालिका मात्र दुर्लक्ष केलं जात आहे। पण कुठल्याही पद्धतीने न स्वच्छता आहे ना केंद्राळ काढण्याची व्यवस्था आहे। त्यामुळं लोकप्रतिनिधीतले खासदार असू दे, इथले आमदार असू दे, इथले महापालिकेचे आयुक्त असू दे, त्यांनी जातीने लक्ष घालून ही शापूर खण मोठ्या प्रमाणात स्वच्छ करावी आणि गणपती विसर्जनाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी सध्या गणपती भक्ताकडून होईल आहे। आता अवघ्या काही दिवसावर गणपती येऊन टेपलेले आहेत, पण तरीसुद्धा महापालिकेकडे याकडे कधी लक्ष देणार आणि शापूर खण कधी स्वच्छ होणार या गणपती भक्ताकडून सध्या विचारणा होत आहे। जर आपण जर बघितलं तर केंद्राळ मुक्त शापूर खण असावी। गेल्या काही वर्षापूर्वी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी हा शापूर खणी परिसरामध्ये जवळजवळ 1.5 कोटी खर्च करून सुशोभीकरण केलं होतं। पण महापालिकेने याकडे कुठलेही सुशोभीकरण केलेलं आहे, पण तुटपुट केल्यामुळं शापूर खण तशीच पडलेलं आहे। त्यामुळे शापूर खणीचं केंद्राळ आणि सुशोभीकरण कधी होणार असं सध्या सवाल उमटवलेला आहे। कॅमेरामन निखिल वसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।